हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं। तळोदा नगरपालिकेच्या स्थायी व विविध विषय समित्यांची निवडणूक आज घेण्यात आली होती. दरम्यान शिवसेनेचे व भाजपच्या वतीने लिखित स्वरूपात जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे तक्रार करत विषय समित्यांची निवडणूक नगरपालिका अधिनियम याला अनुसरून नसून चुकीच्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे गटनेते यांनी केला आहे. ही पत्रकार परिषद भाजप व शिवसेना यांनी एकत्रित घेतली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी शिवसेनेचे अनुप कुमार उदासी, हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, कपिल कर्णकार, सूरज माळी तर भाजपचे शहराध्यक्ष गौरव वाणी आणि नगरसेवक सुभाष चौधरी तसेच शिरीष माळी उपस्थित होते. तर भाजपचे ज्येष्ठ नेते विलास डांबरे व भाजप युवा मोर्चाचे जगदीश परदेशी व हिमेश माळी उपस्थित होते. आज जिल्हाधिकारी महोदयांना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे एक संयुक्त निवेदन देण्यात आलेलं आहे. या निवेदनामध्ये स्थायी समितीच्या सदस्यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलमान्वये जो घोळ करण्यात आलेला आहे त्या कलमांची पायमल्ली करण्यात आली आहे. या संदर्भात आम्ही नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना सर्वांनी निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की स्टँडिंग कमिटीचे सदस्य निवडत असताना महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 66 अन्वये च्या तरतुदीचं पालन करण्यात आलेलं नाहीये आणि जे सदस्य निवडण्यात आलेले आहेत आणि जे सभापती निवडण्यात आलेले आहेत ते बेकायदेशीररित्या निवडण्यात आलेले आहेत. तर तुम्ही त्यांची सखोल चौकशी करावी आणि तळोदा नगर परिषदेमध्ये नव्याने स्टँडिंग कमिटीचे इलेक्शन घेण्यात यावे असं आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सर्व 11 नगरसेवकांनी मागणी केलेली आहे. ऐसा स्वाद रहे सदा याद. काकाजी नमकीन.